आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा नियोजन बैठक पार पडली। राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राणे साहेब, माजी केंद्रीय मंत्री खासदार आदरणीय राणे साहेब, माजी कॅबिनेट मंत्री सन्मान्य दीपक केसरकर जी, आमचे आमदार सन्मान्य निलेश राणे जी, आणि आमचे दुसरे आमदार निरंजन डावकरे जी, आम्ही सगळेजणच त्या जिल्हा नियोजन बैठकीसाठी उपस्थित होतो। आणि ह्या सगळ्याच जणांनी प्रशासनाला आणि एकंदरीत जिल्हा नियोजनाच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे। जिल्ह्यामध्ये खर्च होणारा निधी या प्रत्येक पैशावर जिल्ह्याच्या जनतेचा अधिकार आहे। या खर्च केलेल्या पैशा बाबतीमध्ये जिल्ह्याच्या जनतेला आम्हाला हिशोब द्यायला लागतो। आपण जेव्हा जिल्ह्याच्या प्रारूप आराखडा हा 400 कोटीवर जेव्हा आम्ही घेऊन गेलो असं म्हणतो, आणि पालकमंत्री म्हणून ही आता माझी जबाबदारी राहील की ह्या आराखड्याच्या अनुसार जास्तीत जास्त निधी आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मी उपलब्ध करून देईन। या संदर्भात 6 फेब्रुवारीला आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवारांबरोबर आमची राज्याची नियोजनाची बैठक आहे। पण मूळ मुद्दा आमचा एवढा आहे, जो बैठकीच्या निमित्ताने आपण सगळेजणांनी अनुभवही घेतला असेल, की जिल्ह्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याला आमचं प्राधान्य असेल। किती निधी आणले ह्यापेक्षा ती निधी कशी खर्च होते आहे, कुठे खर्च होते आहे। राणे साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, आपल्या जिल्ह्याला दरडोई उत्पन्नाच्या यादीमध्ये आपल्याला पहिल्या 5 क्रमांकामध्ये घेऊन जायचं असेल, किंवा जिल्ह्याच्या प्रत्येक घटकाला त्यांचा राहणीमान उंचवायचा असेल, तर त्या पद्धतीचं नियोजन अपेक्षित आहे। शेवटच्या 2 महिन्यामध्ये निधी खर्च करणं हे अपेक्षित नाही, ह्याला आर्थिक शिस्त म्हणत नाही। आणि मी माझ्या कारकिर्दीमध्ये या गोष्टी मुळीच व्हायला देणार नाही। ह्या 31 मार्च हा जो आर्थिक वर्ष आहे, हा ह्या सगळ्या अनुभवाचा शेवटचा वर्ष असेल। यापुढे एप्रिलपासून जेव्हा आम्ही नियोजन करू, तेव्हापासून जिल्ह्याला आर्थिक समृद्ध बनवण्यासाठी आपल्या जिल्ह्याला अन्य जिल्ह्याच्या तुलनेमध्ये प्रगतशील जिल्हा बनवण्यासाठी काटेकोर पद्धतीने, शिस्तबद्ध पद्धतीने खर्च केला जाईल, नियोजन केलं जाईल, वेळेत केलं जाईल। माझा प्रयत्न असेल, माझा उद्दिष्ट असेल की डिसेंबरपर्यंत हे सगळे पैसे खर्च करून शेवटच्या 3 महिन्यामध्ये परत एकदा राज्य सरकारकडून बजेटच्या अगोदर जादा पैसा मिळवणं, हा माझा पुढच्या वर्षापासून आमचा उद्दिष्ट असेल। आणि त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल असेल। जिल्हा परिषद असो किंवा अन्य कुठल्याही खाती ते जे काही प्रमुख आहेत
अखर्चित निधी ठेवणं म्हणजे त्यांनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी 100% पार न पाडण्यासारखं आहे. म्हणजे ह्या राज्य सरकारमध्ये त्यांना प्रशासकीय पातळीवर त्यांची स्वतःची प्रगती अगर करून घ्यायची असेल तर प्रत्येकाने आपल्या आपल्या खात्याअंतर्गत 100% निधीचं योग्य नियोजन वेळेत करणं अपेक्षित आहे. आणि त्या पद्धतीचं लक्ष आणि नियोजन आम्ही लावणार आहोत. बेशिस्तपणा, अवास्तव खर्च, आणि आठवड्यातून कोण किती वेळ काम करतो, किती तास काम करतो, किती दिवस सुट्ट्या घेतो, या सगळ्या गोष्टीवर शिस्त आणण्याचं काम आमच्या लोकांचं सुरू होणार आहे. जसं राणेसाहेब म्हटले, आम्ही कोणाच्या वैयक्तिक नाही, आम्ही जिल्ह्याच्या जनतेशी बांधील आहोत. जिल्ह्याच्या जनतेने आम्हाला ह्या पदांवर बसवलेलं आहे. जिल्ह्याच्या भविष्य घडवण्यासाठी आम्ही ह्या पदावर बसलेलो आहे. कोणीही एका पदावर आयुष्यभर चिटकून राहत नाही. जेवढा काळ आम्हाला हे पदं दिलेले आहेत तेवढा काळ, त्या काळात आमच्या ह्या जिल्ह्याबद्दल कोणालाही चुकीचा विचार करायला आम्ही देणार नाही. जनतेच्या पैशाचा अपमान आम्ही कोणालाही करायला देणार नाही. ज्या अधिकाऱ्यांना आमच्याकडून शाबासकी मिळवायची असेल त्यांनी आमच्या मागे फिरण्यापेक्षा, आम्हाला बुके देण्यापेक्षा, आमचे गोडवे गाण्यापेक्षा प्रत्येकाने आपलं आपलं काम आणि दिलेली जबाबदारी 100% पूर्ण करावी. आपल्या खात्याला 100% यशस्वी पद्धतीने, गतिमान पद्धतीने चालवावं, एवढी साधी अपेक्षा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी त्यांच्याकडून आहे. ह्याच्यापेक्षा मला त्यांच्याकडून काहीच नको. निर्णय योग्य पद्धतीने घेणं, वेळेत घेणं, पारदर्शक पद्धतीने घेणं. निरंजन डावकरेजीने शिक्षण खात्यासंदर्भात काही जे उदाहरणं दिली ते धक्कादायक आहे. संबंधित अधिकाऱ्यांना शासन निश्चित पद्धतीने होणारच नावं आमच्याकडे येतील. इंटरनल इन्क्वायऱ्या लावल्या जातील. काही लोकांना घरी पाठवण्यात येईल. कारण का भ्रष्टाचार आणि बेशिस्तपणा हा आम्ही सहन करणार नाही. हे आम्ही कृतीतून दाखवून देऊ. उगाच बडबडत बसणार नाही, उगाच सुख्या धमक्या देत बसणार नाही. एका बाजूला जेव्हा आम्ही एवढे 400 कोटीसाठी प्रयत्न करणार असू तर दुसऱ्या बाजूला आर्थिक शिस्त, आर्थिक घडी ही त्याच पद्धतीने लावण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेमध्ये ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे तो कारभार अपेक्षित नाही. त्याबद्दल माझं वैयक्तिक लक्ष आता यापुढे जिल्हा परिषदेच्या या कारभारावर असेल. कोणाचा हा घरचा पैसा नाही, हा जनतेच्या कराच्या माध्यमातून मिळालेला आम्हाला पैसा आहे. म्हणून प्रत्येक पैशाच्या संदर्भात योग्य पद्धतीने नियोजन केलं जाईल. अशा काही क्षेत्राबद्दल ज्याचा उल्लेख राणेसाहेबांनी, निलेशजींनी, केसरकरजींनी केला. आमच्या जिल्ह्याला आर्थिक समृद्ध बनवण्यासाठी, दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी, पशुसंवर्धन असेल, दुग्ध विकास असेल, पर्यटन असेल, कृषी असेल, शिक्षण असेल, या सगळ्या बाबतीवर बारकाईने नियोजन केलं जाईल. कुठे खर्च केल्यानंतर लोकांचं राहणीमान अजून सुधरू शकतं, कुठल्या क्षेत्रामध्ये अजून गुंतवणूक आणल्यानंतर, जादा पैसा आणल्यानंतर जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढू शकतं. या सगळ्याचा अतिशय सूक्ष्म असा नियोजन केलं जाईल. त्या पद्धतीचा कारभार तुम्हाला अनुभवायला भेटेल. आजचे नियोजन बैठक हा फक्त ट्रेलर होता. आपल्यालाही पत्रकार मित्र म्हणून आपल्याला अंदाज आला असेल की प्रत्येक लोकप्रतिनिधी जो खुर्चीवर बसलेला
त्याला जिल्ह्याच्या विकासाच्या पलीकडे कोणाच्याही बाबतीमध्ये तडजोड अपेक्षित नाही. म्हणून प्रशासकीय वर्गामध्ये, अधिकारी वर्गामध्ये हा सरळ स्पष्ट मेसेज निश्चित पद्धतीने गेला असेल. नाही गेला असेल तर ते कृतीतून हळूहळू टप्प्याटप्प्याने ते पोटात जाईल. कारण का कधी कधी गाळ गिळण्यामध्ये थोडा वेळ लागतो, थोडा उशीर होतो जेवण पोटात जाण्यासाठी. ते जाईल, ती जबाबदारी माझी आहे पालकमंत्री म्हणून. कारण काही कडू निर्णय घ्यायला लागतील. या ओरस आमच्या मुख्यालयामध्ये काही लोकांचे हात लगेच सहीसाठी येत नाहीत पुढे. मला आठवतं एकदा शरद पवार साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण साहेब राज्य करत होते, तेव्हा त्यांनी एक वाक्य वापरलेलं, ते राज्याच्या प्रमुखांच्या हाताला लखवा मारला असं वाटतं. तर तो काही आजार आमच्याही जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये काही लोकांना आहे असा अनुभव मला हळूहळू येतोय. त्याच्यावर उपचार केला जाईल, त्याच्यावर लक्ष दिलं जाईल. शेवटी प्रशासन, जसं राणेसाहेब नेहमी बोलतात, चालवण्यापेक्षा पळालं पाहिजे. आम्ही जनतेशी बांधील आहोत. आज जेव्हा 150 कोटींमध्ये फक्त 104 कोटी आत्तापर्यंत खर्चित आहेत, आता 6 तारखेपर्यंत पूर्ण 150 खर्च करून घेण्याची जबाबदारी माझी स्वतःची आहे. मी गेल्या काही दिवसापासून प्रशासनाच्या संपर्कात आहे. मी त्याशिवाय काय अजितदादांच्या त्या बैठकीला जाणार नाही. मी बरोबर माझ्या पद्धतीने काम करून घेईन. पण ही सवय चांगली नाही. माझं एवढंच म्हणणं, हे भूषण नाही मी अशा पद्धतीने मागे लागणं. आम्ही ज्या सेवेसाठी आम्हाला या खुर्चीवर बसवलेलं आहे ती फक्त सेवा करणं आमच्याकडून अपेक्षित आहे. जास्त काहीच करणं अपेक्षित नाही. कोणाचा वाईटपणा घेण्यासाठी, कोणाच्या कॉलर पकडण्यासाठी, कोणाच्या सुट्ट्या रद्द करण्यासाठी आम्हाला खुर्चीवर बसवलं नाही. पण आम्हालाही कुटुंबे आहेत, आम्हालाही वैयक्तिक जबाबदाऱ्या आहेत. त्या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही अगर आमच्या राज्यासाठी, जिल्ह्यासाठी त्याग करून अगर प्रत्येकजण या खुर्चीला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल तर तीच भावना अन्य माझ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पण मला अपेक्षित आहे. आणि त्या पद्धतीचं काम मी माझ्या ह्या पुढच्या कारकिर्दीमध्ये मी करून घेणार आहे. आज ह्या जिल्हा नियोजन बैठकीच्या निमित्ताने जे काही निर्णय घेतले गेले त्याची 100% अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या खांद्यावर आहे. त्या बाबतीच्या बैठका लावल्या जातील, त्या बाबतीचे निर्णय योग्य वेळी घेतले जातील, त्या पद्धतीच्या अधिकाऱ्यांना त्याच्या पद्धतीचं काम करून घेतलं जाईल. म्हणून आजच्या ह्या जिल्हा नियोजन बैठकीच्या निमित्ताने मी जिल्ह्याच्या जनतेला, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी एवढा विश्वास देईन की आम्ही सगळेजण आपले सेवक आहोत. आणि ह्या जिल्ह्याला एक प्रगतशील जिल्हा बनवण्यासाठी, या जिल्ह्याच्या जनतेचं राहणीमान उंचवण्यासाठी, दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी, रोजगार निर्मिती करण्यासाठी जी ताकद, जे मंत्रालयामध्ये वजन वापरायला लागेल, जी काय धावपळ करायला लागेल, जी काय मेहनत करायला लागेल ते आम्ही निश्चित पद्धतीने करू. आणि ह्याचा प्रतिबिंब जिल्ह्याच्या विकासामध्ये आपल्या सगळ्यांना अनुभवायला भेटेल. पत्रकार मित्र म्हणून आपण आज मोठ्या संख्येने माझी पहिली जिल्हा नियोजन बैठक पाहायला आलात, अनुभवायला आलात. यासाठी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो.